विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ महायुतीच्या राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध औपचारिक घोषणा उद्या। काल शपथ घ्यायला नकार दिलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज घेतली शपथ। शपथ घ्यायला नकार देणं हा संविधानाचा अपमान, भाजपा प्रदेशाध्यक्षांचा घणाघात। मार्कडवाडीमध्ये ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी होत शरद पवार यांनी बदलली ईव्हीएम संदर्भातली भूमिका। आंदोलन करून अपयश लपवण्याची शरद पवार यांची धडपड, भाजपाची टीका। ईव्हीएमवर संशय घेता येणार नाही, मात्र विधानसभेत जिंकलेल्या जागा आणि मतांची आकडेवारी यांचं गणित संशयास्पद असल्याचा शरद पवार यांचा आरोप। महायुतीला अधिक मतं मिळूनही कमी जागा मिळाल्याचा लोकसभा निवडणुकीचा दाखला देत मुख्यमंत्र्यांचं पवार यांना प्रत्युत्तर, पराभव स्वीकारण्याचा दिला सल्ला। बीएसएफनं गेल्या 60 वर्षात देशाची सुरक्षा खंबीरपणे हाताळली। बीएसएफच्या 60व्या स्थापना दिवसानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार। भारतातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारा उद्योग बनेल। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास। सिरियन बंडखोरांनी जवळपासची शहरं ताब्यात घेतल्यानंतर सरकारच्या ताब्यात असलेल्या राजधानी दमास्कसला घातला वेढा। सिरियाचा प्रवास टाळण्याचा भारताचा सल्ला। आणि ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 10 गडी राखून पराभव। मालिकेत 1-1 अशी बरोबरी।